आणि एक महत्त्वाची बातमी, माळशिरस तालुक्यातील धनगर समाजामध्ये मोठी फूट पडलेली आहे। उत्तम जानकर यांच्या मागे न जाता भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झालाय। उत्तम जानकर यांना मोठा धक्का मानला जातोय। भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा हा धक्का आहे। माळशिरसमध्ये 45 गावातील धनगर समाजातील प्रमुख मंडळींची बैठक झाली। माळशिरसचे नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांनी यासाठी पुढाकार घेतला होता। तर आपण पाहतोय उत्तम जानकर यांना हा मोठा धक्का आहे। माळशिरस तालुक्यातील धनगर समाजात मोठी फूट पडलेली आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकरांना ते पाठिंबा देणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून। भारत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? धनगर समाजामध्ये मोठी फूट पडलेली आहे। उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी 2 दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर धनगर समाजामध्ये आज फूट पडल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। माळशिरस मधीलच डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने आज धनगर समाजाची माळशिरसमध्ये मोठी बैठक पार पडली। या बैठकीला तालुक्यातील 45 गावातील प्रमुख धनगर समाजाचे नेते उपस्थित होते आणि त्यांनी एकमुखाने भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता हा जानकरांना मोठा धक्का मानला जातोय। आता धनगर समाजामध्ये या निमित्ताने आता उभी फूट पडल्याचं आपल्याला यातून दिसून आलेलं आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।